श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार आईंनो, आई वर्स मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत एक अत्यंत प्रेरणादायी स्वामी समर्थांची कथा, ज्यामध्ये एका वृद्ध स्त्रीला पुत्र प्राप्ती होते। ही कथा आपल्याला श्रद्धा, संत कृपा आणि आशेचं खऱ्या अर्थाने महत्त्व शिकवते। तर आईंनो, गर्भसंस्कारातील प्रत्येक गोष्ट बाळाच्या चेतनेशी थेट जोडलेली असते। जेव्हा आई प्रेमाने, भावनेने आणि भक्तिभावाने एखादी कथा सांगते, तेव्हा त्या कथेतील भाव बाळाच्या मनात झिरपतात। आजची ही कथा बाळाला श्रद्धा, संयम आणि संतांवरील विश्वास हे सर्व शिकवेल। तर पाहूया आजची गोष्ट। बाळा, आज आपण एक खूप सुंदर गोष्ट ऐकणार आहोत। त्या गोष्टीचं नाव आहे वृद्ध स्त्रीस पुत्र प्राप्ती। म्हणजे एका आजींना तुझ्यासारखं गोंडस बाळ झालं, ते पण स्वामी समर्थाच्या कृपेने। चल तर मग गोष्टीला सुरुवात करूया। मंगळवेढा येथे स्वामी समर्थांच्या कीर्तीचा दरवळ सर्वत्र पसरलेला होता। दररोज अनेक लोक त्यांच्याकडे आपल्या अडचणी, वेदना आणि दुःख सांगण्यासाठी येत असत। प्रत्येकाचं दुःख वेगळं, प्रत्येकाची कहाणी निराळी, पण स्वामी मात्र प्रत्येकाला त्यांच्या मार्गाने समाधान देत असत। एक दिवस एक वृद्ध दाम्पत्य स्वामींकडे आलं। दोघंही नम्रतेने स्वामींना वंदन करत होते। ती वृद्ध स्त्री स्वामींच्या पायाशी नमस्कार करून नतमस्तक झाली। पण त्यावेळी आपले स्वामी मात्र ध्यानस्थ होते। पण जेव्हा त्यांनी डोळे उघडले, तेव्हा त्यांना त्या बाईचे व्याकुळ डोळे पाहताच तिचं अंतःकरण जाणवलं आणि त्यांनी अंतर्ज्ञानाने तिचे दुःख लगेच ओळखले। आणि स्वामी म्हणाले, माते, तुला कसलं दुःख आहे? मोकळेपणाने सांग, तू मनात काहीही ठेवू नको। तुझं मन अगदी मोकळं कर माझ्या पुढे। त्या आवाजात इतकं प्रेम होतं की स्त्री भावुक झाली आणि म्हणाली, स्वामी, देवाने आम्हाला सर्व काही दिलं आहे, पण एक गोष्ट आयुष्यभर मिळाली नाही, ते म्हणजे अपत्य। वर्षानुवर्ष आम्ही देवाची आराधना केली, व्रत, उपवास केले, पण निष्फळ ठरलो। आता आम्ही वृद्ध झालो आहोत, पण मनात अजूनही मातृत्वाची आस आहे। जर तुमची कृपा झाली तर हे आयुष्य धन्य होईल। हे ऐकून स्वामींनी हलकसं स्मित हास्य केलं। तिच्या डोक्यावरून त्यांनी हात फिरवला आणि म्हणाले, माते, चिंता करू नकोस ग। श्री दत्तगुरूंच्या कृपेने तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल। स्वामींनी त्या स्त्रीच्या कपाळावर हात ठेवला आणि तिच्या नवऱ्याकडे पाहून ते म्हणाले, समोर तुझा पती आहे ना, तर तू त्याला लवकर बोलवून आण। आणि त्यांनी त्यांना सांगितलं, हे समोर शिरस्याचे झाड आहे, त्याला पांढऱ्या रंगाचा डिंक लागला आहे, तो काढून घे आणि घरी जाऊन मधात घालून 3 दिवस त्याला खायला दे। सर्व काही तुझ्या मनासारखे होईल। त्या दोघांनी स्वामींच्या चरणावर डोके ठेवून नमस्कार केला व तो डिंक घेऊन ते घरी गेले। 3 दिवस स्वामींच्या आज्ञेप्रमाणे तिने तो डिंक खाल्ला आणि चमत्कार, वर्षभराने त्या वृद्ध स्त्रीला मुलगा झाला।
तो मुलगा पाहून त्यांच्या डोळ्यात तर आनंदाश्रू ओघळले. त्यांनी तो बालक स्वामींच्या चरणाशी ठेवला. स्वामींनी त्याच्या कपाळावर हात ठेवून आशीर्वाद दिला. संपूर्ण गाव आश्चर्यचकित झालं. संत कृपा झाली की अशक्य गोष्ट पण शक्य होते. आणि ही कथा त्याचं दैवी उदाहरणच आहे बाळा. तर आपण या गोष्टीतून काय शिकलो? या कथेतून आपण शिकलो की श्रद्धा आणि संतांवरील विश्वास हा आपल्या जीवनातील सर्वात मोठा आधार आहे. कधी कधी काही गोष्टी आपल्या प्रयत्नांनी होत नाहीत, पण जेव्हा आपण भक्तिभावाने संतांवर विश्वास ठेवतो तेव्हा निसर्गही आपल्यासाठी बदलतो. विश्वास, संयम आणि प्रेम हीच यशाची त्रिसूत्री आहे. चला तर मग आता आपण स्वामी समर्थाकडे आपल्या बाळासाठी प्रार्थना करूया. हे स्वामी समर्थ महाराजा, माझ्या बाळाच्या मनात श्रद्धा, करुणा आणि भक्ती रुजवा. त्याच्या जीवनात कधीही निराशा येऊ नये. संत कृपेवर विश्वास ठेवत तो नेहमी उज्ज्वल मार्गावर चालो. तर मी आज मॅनिफेस्ट करते की माझ्या बाळाच्या आयुष्यात नेहमी संत कृपा असो, त्याचं हृदय श्रद्धेने भरलेलं असो आणि त्याच्या प्रत्येक इच्छेला दैवी कृपेचा आशीर्वाद लाभो. आईवस, जिथे आईचा आवाजच बनतो बाळाचं पहिलं संस्कार मंत्र. हॅपी प्रेग्नन्सी एव्हरीवन.